विद्यार्थी मित्र नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. मित्र हो, आज आपण एम ए भाग 1 या एम ए भाग 1 मधील अतिशय महत्वाचा जो पेपर आहे तो म्हणजे सहकारी तत्वे आणि व्यवहार या पेपरवरती सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्र हो, या पेपरच्या घटक क्रमांक 3 या घटक क्रमांक 3 वर आज सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्र हो, ही चर्चा करत असताना आज जी संकल्पना आहे त्या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. त्या संकल्पनेचं नाव आहे कृषी सहकारी खरेदी विक्री संस्था. याला आपण इंग्रजीमध्ये ऍग्रीकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटीज असं म्हणतो. मित्र हो, या संकल्पनेचा अभ्यास करत असताना या चर्चेसाठी दूरशिक्षण केंद्रांतर्गत जे स्वयंअध्ययन साहित्य तयार केलं जातं या स्वयंअध्ययन साहित्याचा आधार घेण्यात आलेला आहे. मित्र हो, या व्याख्येच्या सविस्तर चर्चेनंतर आपण सहकारी संस्थेचे जे प्रमुख उद्देश आहेत, सहकारी खरेदी विक्री संस्थेचे जे प्रमुख उद्देश आहेत, या उद्देशावर चर्चा करणार आहोत. मित्र हो, सहकारी शेतमालाची विक्री योग्य पद्धतीने करता यावी व त्याची फसवणूक होणार नाही आणि त्याच्या शेतमालाला चांगली किंमत मिळावी याकरिता सहकारी खरेदी विक्री संस्था स्थापन झालेल्या असतात. या संस्थांच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश, आपल्याला ज्या मुख्य उद्देश आहेत त्यांची चर्चा आज आपण इथे करणार आहोत. मित्र हो, यामधील पहिला प्रमुख जो उद्देश आहे तो म्हणजे शेतमालाला वाजवी किंमत मिळवून देणे. दुसरा उद्देश आहे तो म्हणजे शेतमालाच्या तारणावर सभासदांना आगाऊ पैसे उपलब्ध करून देणे. तिसरा उद्देश आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या फसवणाऱ्या मध्यस्थ व दलालाची साखळी नष्ट करणे. मित्र हो, यानंतरचा चौथा जो महत्वाचा उद्दिष्ट आहे तो म्हणजे शेतमाल एकत्रीकरण करणे, त्याचा प्रतवारी करणे, साठा करणे, वाहून नेणे व त्याची बांधणी करणे हा महत्वाचा उद्देश आहे. यानंतरचा पाचवा महत्वाचा जो उद्देश आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे मालाचे उत्पादन करावे म्हणून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, त्याचबरोबर शेतमालाची विक्री व्यवस्था सुयोग्यपणे चालवणे आणि शेतीसाठी दिला जाणारा जो पतपुरवठा आहे किंवा शेतमालाची विक्री व्यवस्था आहे यामध्ये सांगड घालणे, त्याचबरोबर शेतमालाची किंमत स्थिर ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करणे आणि महत्वाचं नवं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना वाहतूक व दळणवळणासाठी सोयी उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर सरकारने आधारभूत किंमत धोरण ठरवण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी म्हणून कार्य करणे व तसेच सरकारच्या वतीने शेतकऱ्यांकडून त्या किमतीमध्ये धान्य गोळा करणे. मित्र हो, यानंतरचं महत्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे शेतीला लागणारे सर्व प्रकारचे आधाने खरेदी करून ते शेतकऱ्यांना पुरवणे. उदाहरणार्थ खते असतील, बी बियाणे असतील, जंतुनाशके असतील, शेतकी अवजारे असतील इत्यादी अवजारे खरेदी करून शेतकऱ्यांना स्वस्त स्वरूपात वाजवी किमतीमध्ये उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे हे प्रमुख उद्देश या सहकारी खरेदी विक्री संस्थेचे असतात. मित्र हो, यानंतर आपण सहकारी संस्थेची जी रचना आहे, खरेदी विक्री संस्थेची रचना आहे त्या रचनेचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्र हो, सहकारी खरेदी विक्री संस्थेची जी रचना आहे ती संघीय स्वरूपाची असून त्यामध्ये प्राथमिक खरेदी विक्री संस्था, त्याचबरोबर जिल्हा खरेदी विक्री संस्था, त्याचबरोबर राज्य सहकारी खरेदी विक्री संस्था आणि राष्ट्रीय सहकारी खरेदी विक्री संस्था इत्यादीचा समावेश आहे. तर मित्र हो, आपण सविस्तरपणे पाहणार आहोत हे जे प्रकार आहेत या प्रकारांची संघीय रचना आहे. या संघीय रचनेचे जे प्रकार हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. मित्र हो, प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्था आहे. ही प्राथमिक खरेदी विक्री संस्थेचे कार्यक्षेत्र हे 2 गावापुरते किंवा एका तालुक्यापुरते मर्यादित असते. या संस्थेचे सभासदत्व शेतमालाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना, छोट्या छोट्या व्यावसायिकांना व तालुक्यातील प्राथमिक पतपुरवठा संस्थांचा फायदा मिळतो. या संस्था प्रामुख्याने शेतमालाची खरेदी विक्री ची व्यवस्था करतात आणि अनुषंगिक सुविधा पुरवण्याचे कार्य या संस्थांच्या मार्फत केले जाते. मित्र हो, या शेतमालाच्या जी प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्था आहे यामध्ये प्रमुख कार्य करत असतात ते म्हणजे शेतमालाचा साठा करणे, त्यानंतर शेतमालाचे दर्जेदार उत्पादन वाढावे यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे,
शेतमालाची उत्पादित शेतमालाची विक्रीची व्यवस्था करणे, त्याचबरोबर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांना कर्जाची रक्कम वसूल करून देणे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी साधन सामुग्री उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे अत्यंत महत्वाचं कार्य ही प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्था करत असते. मित्रांनो, यानंतर जी सहकारी विक्री संस्था आहे ती म्हणजे जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघ. मित्रांनो, प्राथमिक खरेदी विक्री संघाच्या बरोबरच जिल्हा खरेदी विक्री संघ कार्य करत असतो. तर जिल्हा खरेदी विक्री संस्था किंवा या संस्थेचे सभासदत्व व्यक्ती किंवा प्राथमिक संस्था असतात. ही संस्था एक स्वतंत्र स्वरूपाचे कार्य करत असते. मित्रांनो, प्राथमिक खरेदी विक्री ज्या संस्था आहेत यांनी खरेदी केलेल्या शेतमालाची विक्री करणे, त्याचबरोबर प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्थांना लागणारी खते, बियाणे यांची उपलब्धता करून देणे, कार्यक्षेत्रातील प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्थांना विविध भागामध्ये समन्वय साधून त्यांच्यामध्ये समतोल राखणे, त्याचबरोबर राज्यातील इतर जे व्यापार आहे, इतर शेती जिल्ह्याशी व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करणे, प्राथमिक खरेदी विक्री संस्थांना मदत करणे व त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणे इत्यादी प्रमुख उद्देश जिल्हा सहकारी खरेदी विक्री संस्थेचा असल्याचं आपणास दिसून येतो आणि याचं क्षेत्र हे जिल्ह्यापुरतं मर्यादित असतं. मित्रांनो, यानंतर जी प्रमुख संस्था आहे ती म्हणजे राज्य सहकारी खरेदी विक्री संघ. मित्रांनो, राज्य सहकारी खरेदी विक्री शेतमाला संस्था जो आहे, संघ आहे, तो म्हणजे राज्य पातळीवर कार्य करत असतो आणि शेतमालाची खरेदी विक्री करण्यासाठी यांना एकसंघ ठेवून संघ स्थापन करण्यात येतो. त्याचा राज्य सहकारी खरेदी विक्री संस्था असे म्हणतात. मित्रांनो, या प्रत्येक जिल्ह्याच्या राज्याच्या ठिकाणी राज्य पातळीवर शेतमालाची खरेदी विक्री करावी आणि शेतमालाला योग्य प्रकारे भाव मिळवून द्यावा यासाठी राज्य पातळीवर राज्य सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना करण्यात येते आणि या सर्व खरेदी विक्रीचे या संस्थेचे सभासद असतात. त्याचप्रमाणे प्राथमिक पतपुरवठा संस्था करणाऱ्या संस्था देखील या संस्थेचे सभासद असतात. मित्रांनो, सर्व प्रकारच्या बाजारपेठांची जी आवश्यक माहिती आहे ही सभासदांना पुरवण्याचे काम ही संस्था करत असते. तसेच आपल्या सभासदांच्या संस्थेच्या वतीने शेतमालाचे विपणन कार्य करणे हेही या संस्थेचं प्रमुख कार्य असतं. त्याचबरोबर शेतकऱ्यांना लागणाऱ्या विविध वस्तू संस्था सहकारी पुरवण्याचं प्रमुख कार्य जबाबदारी ही संस्था पार पाडत असते. मित्रांनो, त्याचबरोबर राज्यातील सर्व प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्था असतील, या संस्थांच्या मार्फत यांना वित्तीय सहाय्य पुरवठा करण्याचं काम या संस्थेमार्फत केलं जातं. त्याचबरोबर जिल्हा शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी शेतमालाची खरेदी विक्री करणे व त्यांना वेगवेगळ्या नवीन तंत्रज्ञानाचा सल्ला करून देणं अत्यंत महत्वाचं काम हे कार्य करत असतात. मित्रांनो, यानंतर जो महत्वाचा आहे तो म्हणजे राष्ट्रीय खरेदी विक्री महासंघ, याला आपण नाफेड असं म्हणतो. राष्ट्रीय स्तरावर शेतमालाची खरेदी विक्री करावी याच महत्वपूर्ण कार्य करण्यासाठी या संघाची स्थापना झालेली असते. याला आपण नाफेड असं म्हणतो. नॅशनल ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन या संस्थेचा फुल फॉर्म आहे आणि याची स्थापना 2 ऑक्टोबर 1958 पासून ही संस्था कार्यरत आहे आणि राज्यातील सहकारी विक्री संघाच्या कार्यामध्ये सुसूत्रपणाने त्यांना मार्गदर्शन करणे हे महत्वाचं काम ही नाफेड ही संस्था करत असते. याशिवाय देशातील शेतमालांना योग्य किंमत मिळवून देण्यासाठी नाफेड कायम कार्यशील असते. मित्रहो, डाळी असतील, कांदा असेल, बटाटा असेल, फळे असतील, भाजीपाला असेल यांची आयात व निर्यात करण्याचे कार्य या काळात नाफेडने प्रमुख कार्य पार पाडलेले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या महासंघाने अलीकडेच विपणन संशोधन व समाचार प्रसारण विभागाशी आणि कृषी अदानी विभागाची स्थापना केलेली आहे. मित्रहो, या संघाचे प्रमुख कार्यालय दिल्ली येथे आहे, तर मुंबई, कोलकाता, गुवाहाटी, नैगॅन इत्यादी या संस्थेच्या उपशाखा आहेत. तर भारतातील खरेदी मालाच्या शेतमालाच्या खरेदी विक्रीचे संपूर्ण व्यवहार पार पाडण्यामध्ये नाफेड या संस्थेची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते.
मित्र हो, नाफेड या संस्थेच्या मार्फत देशातील जो उत्पादित मालाची देशांतर्गत तसेच देशाबाहेरील व्यापाराच्या दृष्टीने, आयात निर्यात करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची भूमिका या संस्थेची आपल्याला पाहावयास मिळते. तर मित्र हो, आजच्या या लेक्चर मध्ये आपण सविस्तरपणे जो अभ्यास केला आहे तो म्हणजे जे खरेदी विक्री संघ आहेत, या खरेदी विक्री संघाच्या सविस्तरपणे आज आपल्याला आपण अभ्यास केलेला आहे. तर मित्र हो, सहकारी खरेदी विक्री संघ या संघाची सविस्तर चर्चा आजच्या या लेक्चर मध्ये केलेली आहे. तर सहकारी खरेदी विक्री संघाची सविस्तर प्रस्तावना, सहकारी विक्री संघाची व्याख्या, त्याचबरोबर सहकारी विक्री संघाचे उद्देश, त्याचबरोबर सहकारी विक्री संघाची जी रचना आहे या रचनेमध्ये प्राथमिक सहकारी संस्था असतील, जिल्हा खरेदी विक्री संस्था असतील, राज्य खरेदी विक्री संस्था असतील, तसेच राष्ट्रीय खरेदी विक्री संस्था असेल, या सर्व संस्थांचा आज आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. तर मित्र हो, या सविस्तर चर्चेअंती आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. मित्र हो, या व्यतिरिक्त आपणास काही अधिक माहिती हवी असेल, काही अधिक संपर्क करायचा असेल तर तुम्ही आम्हाला आपण दूरध्वनी मार्फत ही दूरशिक्षण केंद्राला संपर्क साधू शकता. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0231 269 41 71. मित्र हो, तुम्ही आम्हाला आपल्या शंका किंवा आपल्या विनंती ईमेलद्वारे सुद्धा आमच्याकडे पाठवू शकता. आमचा ईमेल आय डी आहे cde@unisivaji.ac.in. मित्र हो, या व्यतिरिक्त तुम्हाला विषयाच्या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनली वैयक्तिक ही संपर्क साधू शकता. माझा ईमेल आय डी आहे pgbeco@gmail.com. या ईमेल आय डीद्वारे तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. विषयासंदर्भात असेल, अन्य कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही मला आमच्या दूरशिक्षण केंद्राला कधीही संपर्क साधू शकता. मित्र हो, धन्यवाद.